तर आपण जे बघणार आहे ते डेट टेबल कसा क्रिएट करतात त्याचं आपण पूर्ण बघणार आहे. सो यामध्ये काय असते, की ज्यावेळेस एखादा क्लायंट्स वगैरे आहे, क्लायंट्सची रिक्वायरमेंट असते, की मला एकाच पेजवर तुम्ही सेल्स किती झाला आणि त्याबद्दल रिटर्न किती आले हे तुम्ही दाखवा. पण ॲज युजुअल अशा भरपूर साऱ्या कंडिशन्स असतात, की त्यामध्ये ते पॉसिबल होत नाही. जसं मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवतो. आपण एक टेबल घेऊ. त्यामध्ये काही रिटर्नची व्हॅल्यू घेतो मी इथे. जसं रिटर्न डेट कधी आहे, कोणता प्रॉडक्ट रिटर्न झाला, किती क्वांटिटीमध्ये झाला. या प्रकारे मी इथे घेतलेला आहे. आणि सेम ॲज इट इज एक टेबल मी सेल्समधनं घेतो, सेल्स रिपोर्टमधनं. आता सेल्समध्ये जर मी इथे घेतलं, की ऑर्डर डेट कधी आहे, कस्टमर कुठला आहे, ऑर्डर नंबर कोणता आहे आणि क्वांटिटी किती ऑर्डरची. तर हे आपण इथे सगळं जवळपास घेतलेलं आहे. आता इथे प्रॉब्लेम काय येतो सर्वांना, ज्यावेळेस मी इथं स्लायसर एक यूज करतो. स्लायसर यूज करते वेळेस सपोज मी इथे घेतली रिटर्न डेट आणि रिटर्न डेटमध्ये मी काय केलं 2015 जून न घेता आपण घेऊ इथे फेब्रुवारी 28 फेब्रुवारी घेऊ आणि इथे पण घेऊ आपण 1 फेब्रुवारी. सो 1 फेब्रुवारी टू 28 फेब्रुवारी यामध्ये जर तुम्ही बघायला गेले, सो इथे तुम्हाला सगळेच दिसतील टोटली. पण इथे जो आहे तो फक्त फेब्रुवारीचा डेटा दिसेल, बिकॉज हा जो डेट टेबल आहे हा पण कुठून घेतलेला आहे, रिटर्न डेटवर. आता आपल्याला क्लायंटनी सांगितलं की दोन्ही टेबल तुमचे एकाच वेळेस काम केले पाहिजे. इथे जर मी फेब्रुवारी लावलं तर सेल पण किती झाला फेब्रुवारीमध्ये मध्ये आणि त्यामध्ये रिटर्न पण तुमचे किती प्रोडक्ट्स आले हे दिसले पाहिजे. सो याला कसं करायचं, तर याच्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन्स आहे. पॉवर BI मध्ये तुम्हाला एक टेबल क्रिएट करावं लागेल. तर सो तुम्ही मॉडेलिंगवर क्लिक करा, देन न्यू टेबलवर इथे क्लिक करा. यामध्ये इथे एक टेबल आहे. तर मला आता डेट नाव द्यायचं, कारण मी एक डेट टेबल तिथे क्रिएट करतोय. सो तुम्हाला जे नाव द्यायचं ते तुम्ही देऊ शकता. मी इथं डेट नाव देतो. देन इज इक्वल टू इथे तुम्हाला CAL टाईप करा. इथे दिसेल कॅलेंडर आणि दुसरं दिसेल कॅलेंडर ॲटो. कॅलेंडर म्हणजे काय, तर स्पेसिफाईड डेट जर तुम्हाला तयार करायची असेल तर त्यासाठी कॅलेंडरचा यूज होतो, किंवा ऑल डेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर कॅलेंडर ॲटो हे ऑटोमॅटिकली क्रिएट होतं. आपण कॅलेंडर ॲटोचा यूज करू, देन ब्रॅकेट क्लोज, देन एंटर. कॅलेंडर कसं यूज करते ते पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे पुढे. सो कॅलेंडर ॲटो आपण इथे घेतलं आणि इथे जर आपण गेलो तर हा तुम्हाला डेट दिसेल. हा डेट टेबल इथे मी सिलेक्ट केलेला आहे. सो आपण परत व्ह्यूवर येऊ इथे. आता इथे काय करायचं, हा रिटर्नचा टेबल काढून टाकू, आपण इथे डेट टेबल सिलेक्ट करू. बट इथे जर तुम्ही डेट टेबल घेतला तरी पण काही चेंजेस तुम्हाला दिसणार नाहीत. का, आता आपण नुसतं डेट टेबल क्रिएट केलेलं आहे, तर त्याची रिलेशनशिप पण आपल्याला सगळ्यात पहिले बनवायची आहे. तर रिलेशनशिप कशी बनवायची, सगळ्यात पहिले डेट टेबल सिलेक्ट करा, देन त्याचं रिटर्न टेबलमध्ये रिटर्न डेट सोबत तुम्ही रिलेशन क्रिएट करा. देन सेकंडरी एक न्यू रिलेशन घेऊ आणि तीच रिलेशन परत सेल्स टेबल बरोबर पण आपण कनेक्ट करू. जस्ट सेकंड. इथे सेल्स टेबल घेतला, इथे डेट टेबल घेऊ आणि यामध्ये ऑर्डर डेट आणि इथे डेट टेबल मधलं डेट. इथे आपण सेव्ह केला हा डेटा. याला परत आपण क्लोज करू. आता इथे आपण डेटला फिल्टर करून टाकू 2015. आता यामध्ये जो आहे तो आपल्याला 1 फेब्रुवारी बघायचा आहे आणि इथे जो आहे
तो तुम्हाला डिसेंबर न घेता 28 फेब्रुवारी घ्यायचा, 28 फेब्रुवारी. आता इथे बघा दोन्ही टेबलमध्ये तुम्हाला दिसते की टोटल किती सेल झाला. 165 क्वांटिटीचा सेल झाला, त्यामधनं 4 क्वांटिटी ह्या तुमच्या वापस आल्या. एकाच पेजवर जर तुम्हाला दोन असे व्हिज्युअल्स, दोन टेबल मधला डेटा जर इथे दाखवायचा असेल, जे की ज्याच्यामध्ये रिलेशनशिप नसेल पण तुम्हाला डेट वाईज दाखवायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही या डेट फंक्शन्सचा तुम्ही यूज करू शकता. येस, थँक्यू गाईज.